महिला सक्षमीकरण आणि महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावं या उद्देशाने केंद्र सरकारने आणलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध करून आपली मानसिकता पुन्हा एकदा उघड केली आहे, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कुलते यांनी केली। महिला असूनही खासदार प्रणिती शिंदे यांनी या विधेयकाला विरोध दर्शवल्याचा आश्चर्य व्यक्त होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। विजय कुलते यांनी शहरातील हुतात्मा चौक येथे आंदोलन करत निषेध नोंदवला। देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभामध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी महिला आरक्षण विधेयक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केले। मात्र महिलांच्या प्रगतीचा दावा करणाऱ्या काँग्रेसने या विधेयकाला विरोध करून महिलाप्रती असलेली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महिलांच्या हक्काबाबत बोलणाऱ्या काँग्रेसने प्रत्यक्षात महिलांना राजकीय संधी मिळू नयेत अशी भूमिका घेतल्याचं या विरोधातून दिसून येत आहे, असंही कुलते यांनी सांगितलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे असंख्य पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। इंडिया आघाडीचं करायचं काय? भारत माता की वंदे मातरम, मातरम वंदे मातरम। या काँग्रेसचं करायचं काय? आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिलाच्या सक्षमीकरणासाठी म्हणून एक महिला आरक्षणाचं 33% आरक्षणाचं एक विधेयक आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं। आपण नेहमी बघत असतो की काँग्रेस महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा मारत असते, पण या आरक्षणाच्या निमित्ताने काँग्रेसचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे तो इथं उघड पडलेला आहे। मला काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कितीही महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, कितीही मोठमोठी भाषणं केली, तर तुमच्या मनात जे काही आहे ह्या विधेयकाच्या, या आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने तुमचा जो चेहरा आहे तो उघडा पडलेला आहे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला सक्षमीकरणाचा खरा जो हा आरक्षणाचा विधेयक आणला होता, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे जे विधेयक आणलं होतं त्याला विरोध करून काँग्रेसने त्यांची नीच मानसिकता ही दाखवलेली आहे। आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी, आमच्या खासदार यांनी देखील त्या विरोधात मतदान केले। त्या स्वतः एक महिला आहेत, त्यांना समजायला पाहिजे होतं की सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या संख्येने महिला आहेत, त्या महिलांनी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे। त्यांचा कुठंतरी विश्वासघात करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने आणि या प्रणिती शिंदेंनी केलेलं आहे असं मला वाटतं। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।